नमस्कार, मी रामेश्वर बद्दर. मराठवाडा नेता बातमीपत्रात आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. शिर्डीसह महाराष्ट्रात सर्वत्र रामनवमीचा सण उत्साहात, आनंदात, मिरवणुकीने, धार्मिक कार्यक्रमाने साजरा झाला. एका बाजूला गॅस टंचाईची झळ ग्राहकांना पोहोचत असताना नाशिक पासून लातूर पर्यंत, परभणी, हिंगोली सर्वत्र गॅस बरोबरच डिझेल, पेट्रोलची प्रचंड टंचाई जाणवत होती. आणि काही पंपावर जिथं कुठं डिझेल आहे तिथं छोटे छोटे कॅन भरून लोक डिझेल घेऊन जाताना दिसत होते. असाच ज्या पद्धतीनं भीषण पाणी टंचाईच्या वेळा लोक घरात छोटे भगुने, टोपले, तांबे भरून ठेवायचे, त्याची आठवण एका पंपावर झाली. पण बहुसंख्य पंप हे पेट्रोल पंप कोरडे होते. नांदेडचे खासदार, राज्यसभेचे डॉक्टर गोपछडे यांनी आज दिल्ली येथे कृष्णा अपार्टमेंटमध्ये अभिनेत्री खासदार हेमा मालिनी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. भेटी दरम्यान सामाजिक, सांस्कृतिक तसेच चालू घडामोडीवर सखोल चर्चा करण्यात आली आणि यावेळा त्यांचे विचार ऐकण्याची संधी मिळणं ही एक प्रेरणादायी बाब आहे, असं डॉक्टर अजित गोपछडे म्हणाले. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नुकतंच एक जी घटना घडली होती की एक संताने आपले काही भाग शरीराचे कापले होते आणि त्यांना जेव्हा अहमदनगरच्या एका रुग्णालयात दाखल केलं होतं, अहिल्यानगर येथे तारकेश्वरगड येथील महाराज यांच्याबद्दल, यांच्या जी सेवा केली डॉक्टरनी, त्यांची प्रकृती सुधारली याबद्दल डॉक्टर हर्षवर्धन तंवर यांनी सांगितलेल्या त्यांच्या आयुष्यात ही सगळ्यात वेगळी अनुभूती आहे. अचानक कॉल आला होता. लोक त्या ठिकाणी हर्षवर्धन तंवर यांनी तातडीने रुग्णाची व्यवस्था केली. पण एकच अंदाज, एक मोठी व्यक्ती येणार आहे. थोड्याच वेळात ती व्यक्ती आली आणि ते डॉक्टरना त्यांना दुरुस्त करून जात असताना डॉक्टर मात्र क्षणभर थबकले आणि रडले. धाराशिव येथे राम नवमीच्या निमित्त अस्मितेचा आणि श्रद्धेचा उत्सव म्हणून साजरा करण्यात आला. तसंच जय श्रीरामाच्या घोषणाने संपूर्ण धाराशिव शहर हे दुमदुमलं होतं. याला सामाजिक, राजकीय लोक होते. महाराष्ट्रात पायाभूत विकास मंडळ म्हणजे टेंडर मॅनेज करणारी यंत्रणा असल्याचा गंभीर आरोप धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी केला आहे. खरीप 2020 पीक विम्याचे पैसे वाटपासाठी विशेष खाते उघडण्यास राज्यातील महायुती सरकारने परवानगी दिल्याची माहिती आमदार, माजी मंत्री राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. पार्वती मल्टीस्टेट बँकेच्या खातेदारांना पैसे देण्यासंदर्भात प्रक्रिया 2 महिन्यात पूर्ण करा, असे आदेश संभाजीनगर येथील उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी दिलेले आहे. श्री तुळजाभवानी देवीचा चैत्र पौर्णिमा यात्रा उत्सव सोमवारपासून प्रारंभ होणार असून 30 मार्च ते 3 एप्रिल या कालावधीत संपन्न होणार आहे. पहाटे 1 वाजता भाविकांसाठी मंदिर खुले होणार आहे. धाराशिव जिल्ह्यात 2027 सालच्या जनगणनेच्या तयारीची सुरुवात झाली असून 3731 कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात, धाराशिव जिल्ह्यात राम जन्म उत्सव साजरा करण्यात आला. ज्यामध्ये राणा जगजितसिंह पाटील, जिल्हा परिषदच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, नगराध्यक्ष नेहाताई काकडे, उपनगराध्यक्ष ढोबळे, अमित शिंदे, अभिजित काकडे हे उपस्थित होते. परंडा येथे भव्य अशा प्रकारचं शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, युवा नेते मल्हार पाटील, जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत,
यासह अनेक जण होते. कळंब शहरात भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अजितदादा पिंगळे यांच्या नेतृत्वात रामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पेट्रोल धारकांनी कॅन, बाटल्या, इंधन नेऊ नये अशा प्रकारचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी हिंगोली यांनी दिले आहेत आणि अफवा पसरू नये असंही म्हटलेलं आहे. जिल्ह्यात पुरेसा डिझेलचा आणि पेट्रोलचा साठा असल्यामुळं लोकांनी अफवा पसरू नये अशा प्रकारचं मत नांदेडचे जिल्हाधिकारी कर्डिले यांनी आवाहन केलेलं आहे. दुचाकीसाठी 200 तर 4 चाकीसाठी 2000 पर्यंतचेच डिझेल द्यावे अशा प्रकारे सांगण्यात आलेलं आहे. हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात नूतनीकरणाच्या कामाला वेग आलेला आहे. प्रशासकीय कामात पारदर्शकता आणि आधुनिकता यासाठी हिंगोलीत यंत्रणा राबवली जात आहे. डिजिटल मोबाईल ॲपच्या माध्यमातून जी जनगणनाचं हिंगोलीमध्येही सुरुवात झालेली आहे. हिंगोलीत पेट्रोल आणि डिझेलचे संकट अधिक गडद होत आहे. पंपावर लांबच लांब रांगा दिसून येत आहेत. हिंगोली शहरात रामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली. यात वेगवेगळे लोक सहभागी झाले होते. हिंगोली येथे जैन धर्मियाचे 24वे तीर्थकार महावीर स्वामी यांचा 2624वा जनकल्याण महोत्सव 29 ते 31 मार्च दरम्यान होणार आहे. यात प्रख्यात वक्ते डॉक्टर विवेक जैन छिंदवाडा हे उपस्थित राहत असून मैं और मेरे महावीर भगवान बनने जन्म हम अशा प्रकारच्या विषयावर त्यांचं या ठिकाणी मत मांडलं जाणार आहे. एकंदरीत गॅस बरोबर डिझेल पेट्रोलचा गंभीर विषय, तसंच आज रामनवमी शिर्डीमध्ये अभूतपूर्व गर्दी होती. शेकडो नव्हे हजारो पालख्या दिंड्या त्या ठिकाणी आल्या होत्या आणि सर्वच पेट्रोल पंपावर डिझेल आणि पेट्रोलची भीषण टंचाई, लांबच लांब रांगा, तर काही ठिकाणी टायर टाकून गेट बंद केलेले दिसून आले. राज्यात मार्च महिन्याच्या अखेरीस चांगलाच पारा तापला असून परभणी, बीड, लातूर, नांदेड, धाराशिव या जिल्ह्यामध्ये अचानक हवामान बदल होण्याची अंदाज व्यक्त केला जात आहे. राम जन्मोत्सवानिमित्त रामगल्ली परिसरात ऐतिहासिक कार्यक्रम लातूरमध्ये साजरे करण्यात आले. चाकूर येथील साई शिवालय येथे राम मंदिर व रामनवमी उत्सव साजरा करण्यात आला अशी माहिती संस्थानचे सचिव विशाल जाधव यांनी सांगितले. प्रसादाचा कार्यक्रम झाला. ऑपरेशन शोध या मोहिमेअंतर्गत 150 महिला व बालकांचा शोध घेण्याचं काम हे लातूरच्या पोलीस क्षेत्राने केलेलं आहे. शिक्षण, सामाजिक व राजकीय आणि सहकार क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या माधवराव पाटील मुरुमकर यांच्या 100व्या जयंतीनिमित्त भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मित्रहो, मराठवाडा नेता बातमीपत्रासाठी आपण आपल्या भागातील बातम्या ह्या पाठवत चला, व्हिडिओ पाठवत चला. दैनिक मराठवाडा नेता अर्थात बातमीपत्र मराठवाडा नेता साधारणतः 8:10 पाठवण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. धन्यवाद.